नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ताच आपली एम-पी-एस-सी ग्रुप सी ची ॲड आलेली आहे बघा आणि त्यामध्ये जी की आपली एक्झाम आहे ती 27 सप्टेंबरला होणार आहे आणि विथ रिगार्डिंग टू दॅट आपल्याला जे प्रिलिम्सचं प्रिपरेशन करायचंय, त्यामध्ये काही महत्त्वाचे सब्जेक्ट असतात. जसं की फॉर एक्झाम्पल सायन्स. सगळ्यांनाच सायन्सची भीती वाटते. मग नेमकं कसं करायचं, काय करायचं, सब्जेक्टला अप्रोच कसं करायचं हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ओके. तर बघा, आजचा जो काही आपला टॉपिक आहे रिगार्डिंग एम-पी-एस-सी कंबाईन्ड ग्रुप सी अभ्यासक्रम आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, जेणेकरून आपले जे आन्सर्स एक्झाममध्ये येणार आहेत हे मॅक्सिमम करेक्ट आले पाहिजे. मॅक्सिमम करेक्ट आले पाहिजे आणि आपले जे निगेटिव्ह होणार आहेत ते मिनिमम झाले पाहिजे. आणि सायन्सची इन जनरल विद्यार्थ्यांना भीती वाटते. द रिझन इज मे बी ते आपण वाचलेलं नसतं किंवा सिलेबस खूप व्हास्ट आहे. म्हणजे काय सायन्सच्या अंडर एव्हरीथिंग अंडर सन हे सायन्सच्या मध्ये येतं. मग ते काहीही विचारू शकतात. तर आपल्याला एक मॅक्सिमम आउटपुट त्यातून 70% आउटपुट कसं मिळवायचंय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, पाहणार आहोत. आय होप तुम्हाला व्हिडिओचं एक काय म्हणता येईल गोष्टी काय आहे रिगार्डिंग विच टॉपिकच्या रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे हे तुम्हाला कळालं असेल. आता बघा अभ्यासक्रम आपलं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक असतं सायन्सचं 6वी ते 10वी फ्रॉम स्टँडर्ड 6 टू स्टँडर्ड 10th एवढं जरी आपण केलं त्यातून आपल्याला एक मॅक्सिमम आउटपुट येणार असतो. इव्हन तुम्ही जर पी-वाय-क्यू जर अॅनलाइज केले असतील तर तुम्हाला कळून जातं की ज्यांनी स्टेट बोर्ड व्यवस्थित केलेला आहे त्यांचा जो अॅक्युरसीचा रेशो आहे किंवा आन्सर अटेम्प्ट करण्याचा रेशो आहे तो 60 to 70% त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे जी काही बेसिक आपली गोष्ट असणार आहे, ती जी बेसिक गोष्ट आहे ती स्टँडर्ड 6 to 10th यांची आपली स्टेट बोर्ड करणं. कारण आपला जो सिलेबस आहे, हा सिलेबस आहे हा सुद्धा कशाचा एम-पी-एस-सी कंबाईन्ड ग्रुप सी चा ग्रुप सी चा हा याच्यावरच काय आहे आधारलेला आहे. म्हणून आपल्याला हे 6वी ते 10वी चे जे बुक्स आहेत ते अतिशय व्यवस्थित करावे लागतील. कसे करायचे, काय करायचे मी सांगते, काळजी नका करू. आता बघा, जर तुम्ही जे आपलं सायन्स आहे बघा, जे आपलं सायन्स आहे त्याला जर तुम्ही डिव्हाइड केलं सायन्सला, जनरल सायन्स म्हणते मी. जनरल सायन्सला जर तुम्ही डिव्हाइड केलं तर तुम्हाला 3 सेक्शन मध्ये त्याचं डिव्हिजन पाहायला मिळतं. वन इज युअर फिजिक्स, मी तुम्हाला प्रश्न पण दाखवते. वन इज युअर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि वन इज युअर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. ओके. तर असे 3 विभागामध्ये त्याची डिव्हिजन आहे. आपल्याला जे एक्झामला प्रश्न विचारले जातात हे बायो डोमिनेटेड आहेत एवढं सुद्धा काय करा लक्षात ठेवा. म्हणजे हा सेक्शन डोमिनेट करतो. कसा करतो ते आपण पाहूयात. आता बघा, फिजिक्सचा जो काही अभ्यासक्रम आहे तो या हेडलाईनच्या अंडर डिव्हाइड केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी 6वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये कव्हर आहे. म्हणजे ते करणं आपलं काय प्राइम इम्पॉर्टंट काम आहे. मग काय आहे टॉपिक? बल, गती, ऊर्जा, फोर्स, मोशन आणि एनर्जी. फोर्स, मोशन, एनर्जी सांगितलं. त्याच्या आधीचे जे बेसिक कॉन्सेप्ट असतील, स्पीड डिस्टन्स असेल तुमचा, वेलॉसिटी ऍक्सिलरेशन असेल, ते टॉपिक आपल्याला करायला लागतील. मग न्यूटनचे 3 लॉज असतील, मग ग्रॅव्हिटेशनचे लॉज असतील, 3 इक्वेशन असतील आपल्या ते काय म्हणतात डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशनचं, ते आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे मोठी काय सांगितलं त्यांनी? बल, गती, ऊर्जा. पण याच्या आधी काही बारके टॉपिक येतात ते आपल्याला करावे लागतात. फॉर एक्झाम्पल गती व गतीचे प्रकार, ओके, टाइप्स ऑफ डिस्प्लेसमेंट, वेग, त्वरण, वेग म्हणजे स्पीड, मग ऍक्सिलरेशन, न्यूटनचे गती नियम तुम्हाला सांगितलं मी, घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स काय असतो म्हणजे काय, इन शॉर्ट फोर्स, मग त्या फोर्सचे वेगवेगळे टाईप आणि त्या फोर्सला ज्या गोष्टी प्री रिक्विजिट मध्ये लागतात त्या सगळ्या आपल्याला कव्हर करायच्या असतात. हे आपण कव्हर करू, काळजी करू नका. नंतर आहे बघा गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. आता हे शिकल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? ग्रॅव्हिटेशन असते. मग ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी काय आहे, म्हणजे जीची व्हॅल्यू कशी व्हॅरी होते, पोलवर काय आहे, इक्वेटरवर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे काय पाहायच्या असतात. म्हणजे जीचे वेगवेगळे इक्वेशन असतात. हाईट वाढली तर तुमच्या जीवर कसा परिणाम होतो, हाईट कमी झाली तर जीवर कसा परिणाम होतो, जी जो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, छोटा जी हा तुमच्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला कसं त्याचं रिलेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. देन आहे कार्य व ऊर्जा, वर्क अँड एनर्जी, नेक्स्ट टॉपिक आहे याच सेक्शनचा.
मग एनर्जी काय असते, मग टाइप्स ऑफ एनर्जी, मग एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ असतो तो आपल्याला तिथे पाहायचा असतो. कायनेटिक एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मेजॉरिटी जर प्रश्न आला तर यातून येतो. ओके, आणि एकदा चांगला करून ठेवला, कॉन्सेप्च्युअली बिल्ड केलं तर डोक्याला ताण राहत नाही. नंतर आहे तरंग, प्रकाश आणि प्रवाह. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट हे आहे. उष्णता याच्यामध्ये मग टेम्परेचर कन्व्हर्जन, मग थोडे बहुत तुमचं काय म्हणता येईल त्याचं अभिसरण कसं होतं, उष्णतेचं उत्सर्जन कसं होतं, मग कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन काय भानगडे त्या पाहाव्या लागतात. प्रकाश व ध्वनी नेक्स्ट सेक्शन आहे. याच्यामध्ये परावर्तन काय म्हणजे रिफ्रॅक्शन काय आहे, मग तुमचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं, मग तुमचं काय म्हणतात रेनबो कसं फॉर्म होतं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहाव्या लागतात. मग अजून एक असतं लेन्स आणि मिरर, हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे. मग किती इमेजेस तयार होतात, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. कोणती इमेज रिअल असते, कोणती इन्व्हर्टेड असते, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं. नंतर मानवी डोळा व ध्वनी स्वरूप. मानवी डोळा, ह्युमन आय. मग ह्युमन आय कसं एक सगळी सिस्टीम असते ह्युमन आयची. जर ह्युमन आय मध्ये काही डिफेक्ट्स आले तर कुठले आपल्याला आजार होऊ शकतात. मायोपिया, हेट्रोपिया, प्रेस बायोपिया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. काही काहीचा ऍक्सेस शिफ्ट झालेला असतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहाव्या लागतात. नंतर आहे मॅग्नेटिझम. ओके, विद्युत, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हा सुद्धा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे. यामध्ये आपल्याला विद्युत प्रवाह म्हणजे छोटे ते ओहमचा लॉ असतो तो पाहायचा असतो आणि त्याच्यावर क्वेश्चन सुद्धा सुटतात. इलेक्ट्रिसिटीचा करंटचा काय फॉर्म्युला आहे, मग करंट कोणत्या दिशेने फ्लो होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. ओहमचा नियम, प्रतिरोध व चुंबकत्व गुणधर्म, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. मग कोणता ऍटम तुमचा पॅरामॅग्नेटिक आहे, कोणता फेरोमॅग्नेटिक आहे, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. अगेन खूप डीप गेलं तर खूप डीपही जाऊ शकतो याच्यामध्ये, पण आपल्याला त्या टॉपिकवर पीएचडी नाही करायची, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून फ्रॉम स्टँडर्ड 6 टू स्टँडर्ड 10 जेवढं केवढं काही दिलेलं असतं ते आपण पाहू शकतो. किंवा ते जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर लुसंटचं जनरल सायन्सचं पुस्तक असतं, तेवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ होतं. ओके, नंतर बघा रसायनशास्त्रामध्ये कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये स्वरूप, मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणांचे वर्गीकरण, अवस्था, मग कोणते कंपाऊंड्स असतात, मग टाइप्स ऑफ कंपाऊंड काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. नंतर बघा अणु व रेणू. अणूचा शोध कुणी लावला, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचा शोध कुणी लावला, मग ती रुदरफोर्डची थ्योरी असेल, अजून काय म्हणता येईल तुमच्या नील बोरचं ॲटॉमिक मॉडेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. आवर्त सारणी, ऑब्विसली हा टॉपिक झाल्यानंतर पिरियडिक टेबल येतो. मग तुमचा पिरियडिक टेबल मांडण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले, मग न्यूलँडचा ऑक्टेव्ह असेल, तुमचा काय म्हणतात मेंडलिव्हचा पिरियडिक टेबल असेल जो की ॲटॉमिक मासवर होता, आणि नंतर विथ टाइम मॉडर्न पिरियडिक टेबल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. डोबेरायनरचे ट्रायड्स असतात, मग काही इम्पॉर्टंट ट्रायड्स आपल्याला रट्टा मारून ठेवावे लागतात, नंतर एक्झामला विचारतात, मग त्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. नंतर आहे बघा अभिक्रिया आणि दैनंदिन उपयोग. या सेक्शन मध्ये काय काय येतं बघा, आम्ल, क्षार, कोणता ऍसिड आहे, कोणता बेस आहे, मग कोणता लुईसचा ऍसिड आहे, कोणता कशाचा आहे, वेगवेगळे टाइप्स असतात ते आपल्याला पाहावे लागतात. मग जी पीएच ची व्हॅल्यू असते ती कशी चेंज होते, कोणता लिटमस पेपर कशामध्ये टाकल्यावर त्याचा रंग बदलतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात. नंतर रासायनिक अभिक्रिया, ऑक्सिडेशन, अपचयन, अभिक्रियांचे प्रकार, कोणती रेडॉक्स रिॲक्शन आहे, कोणती डिस्प्लेसमेंट आहे, कोणती डबल डिस्प्लेसमेंट आहे, साधे साधे प्रश्न आलेले असतात ते आपल्याला पाहावे लागतात. देन कार्बनचे संयुग, एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे केमिस्ट्रीमध्ये. कार्बन आणि कार्बन कंपाऊंड, याला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. मग कार्बन, हायड्रोकार्बनचे वर्गीकरण कसे करायचं, मग पुन्हा मानव निर्मित इंधनांचे प्रकार काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये काय करायच्या असतात, पाहायच्या असतात. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. नंतर बघा नेक्स्ट सेक्शन असतो जीवशास्त्र. जीवशास्त्रामध्ये खूप जास्त वेटेज आहे, ऑलमोस्ट अर्धा पेपर सायन्सचा हा जीवशास्त्रावर असतो. मग त्या पद्धतीने आपल्याला तो कव्हर देखील करावा लागतो. मग जीवशास्त्रामध्ये काय काय आहे तर वर्गीकरण, पेशी रचना, याच्यामध्ये वर्गीकरण म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन असेल, आर एच व्हिटेकर, हे ते पाहावं लागतं. त्याने कोणत्या बेसिसवर क्लासिफाय केलंय, मोनेरा काय आहे, तुमचं प्रोटेस्टा काय आहे, अॅनिमिला काय आहे, प्लांटिया काय आहे, सगळ्या भानगडी आपल्याला पाहाव्या लागतात. ओके, प्राण्यांचे सविस्तर वर्गीकरण पाहावं लागतं. पेशी विज्ञान, पेशीची रचना काय आहे, पेशीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात, ते काय काय कामं करतात, मग त्याचं स्ट्रक्चर्स कसं असतं, डीएनए कोणामध्ये असतो कोणामध्ये नसतो, हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्याच्यामध्ये अॅनिमल सेल वेगळी स्टडी करावी लागते, प्लांट सेल वेगळी स्टडी करावी लागते. अनुवंशिकता, गुणसूत्रे, जीन्स, डीएनए. ओके, मग एखाद्या डीएनए मध्ये काय डिफेक्ट झाला तर काय डिसीज होतो, हे सुद्धा आपल्याला तेवढंच पाहावं लागतं. नंतर आहे मानवी शरीर संस्था, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर बायोलॉजीचे अर्धे प्रश्न असतील त्यातलं 1/5 म्हणजे काय म्हणतात
जर बायोलॉजीचे समजा तुमचे अर्धे प्रश्न असतील तर अर्ध्यातले अर्धे प्रश्न रिलेटेड टू मानवी शरीर संस्था असतात, खूप इम्पॉर्टंट आहे, तेवढं आपल्याला पाहावं लागतं. अवयव, पचन, शरीरातील पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, हे सगळ्या संस्था, हे सगळे फंक्शन पाहावे लागतात. नियंत्रण व विसर्जन, मग किडनी, मानवी मज्जा संस्था, मेंदू व चेता, जी आपली काय म्हणतात हे असतं ते पाहावं लागतं. देन प्रजनन संस्था, याच्या प्लांट्स मधलं वेगळं असतं, ॲनिमल्स मधलं वेगळं असतं, कशाला काय म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. मग पोर्सच्या माध्यमातून रिप्रोडक्शन कशामध्ये होतं, स्पॉन्जमध्ये होतं, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. म्हणजे स्पंज ॲनिमल्स मध्ये होतं, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. कुणामध्ये बडिंग होतं, ह्युमनची सिस्टीम पाहावी लागते. प्लांट्समध्ये अँजिओस्पर्म कोणाला म्हणतात, जिम्नोस्पर्म कोणाला म्हणतात, त्याचा रोल काय आहे, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला इथे पाहाव्या लागतात. नंतर बघा, वनस्पती शास्त्र व पर्यावरण हा सुद्धा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे, ते तुम्हाला सांगितलं. यामध्ये वनस्पतीची पोषण प्रक्रिया, मग झायलम फ्लोएमचा यूज काय आहे, मग ते कसे प्लांट्स वॉटर ऍब्झॉर्ब करतात, कोणते त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात, कोणते त्याच्यामध्ये काय म्हणता येईल तुम्हाला केमिकल कंपाऊंड असतात जे प्लांटच्या ग्रोथला एक सपोर्ट करतात किंवा इनहॅबिट करतात, कोणते हार्मोन्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागतं. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, आवश्यक घटक, तिचे वनस्पतीमधील महत्व, हे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. उती प्रकार, प्लांट्स मधले टिश्यूचे टाइप्स याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. वाढ व विकास, बियांच्या अंकुरणाची प्रक्रिया, मग त्यासाठी जे काही एन्झाईम्स किंवा हार्मोन्स लागतील त्याची आपल्याला स्टडी तिथे करावी लागते. नंतर आता पर्यावरण विज्ञान, एन्व्हायरमेंट सायन्स, मग परिसंस्था, पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, एखाद दुसरा प्रश्न येतो तो आपल्याला इथे करावा लागतो. ओके. मग आरोग्य व तंत्रज्ञान, अगेन हा खूप मोठा सेक्शन आहे. प्रश्न आले तर डिसिजेसवर भरपूर प्रश्न येतात, म्हणून तुमचं काय म्हणतात, आरोग्य हे खूप मोठा एलिमेंट आहे बायोलॉजी मधला, म्हणून त्याला आपण एक सेग्रिगेट लावलं. जनरली लोक त्याला जीवशास्त्रातच लावतात, पण आपण त्याला सेग्रिगेट का केलं, कारण त्याच्यावर भरपूर प्रश्न आलेली आहेत. मग आरोग्य, आहार संकल्पना काय आहे, मग जीवनसत्वावर प्रश्न येतो बघा. कधी प्रोटीनची डिफिशियन्सी झाल्यावर कोणता आजार उद्भवतो, काय म्हणतात फॅट वाढले तर काय होतं, हाय डेन्सिटी फॅट काय असतात, लो डेन्सिटी फॅट काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहतो. मानवी रोग, मग जीवाणूजन्य, विषाणूजन्य, बुरशीजन्य रोगांचा प्रकार, त्याच्यावर व्हॅक्सिन आहे का, मग ती व्हॅक्सिन असली तर ती कशी तुमच्या शरीरामध्ये इंजेक्ट केली जाते. नंतर काय सार्वजनिक उपक्रम, जसे राष्ट्रीय लसीकरण मोहीम असेल, मिशन इंद्रधनुष असेल, राष्ट्रीय आरोग्य मोहीम, ह्या सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. तारखा वगैरे विचारतात त्याच्या, त्या आपल्याला करून जावं लागतं. अजून समजा ते एक स्टेप पुढे गेले तर ते इस्रोच्या ज्या काही इम्पॉर्टंट मोहिमा आहे त्याविषयी विचारू शकतात. म्हणजे न्यूज मध्ये चालू आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा ज्या इम्पॉर्टंट मोहिमा असेल, चंद्रयान-1, चंद्रयान-2, किंवा चंद्रयान-2 फेल झालं, मग चंद्रयान-3, मग यांच्या डेट्स काय आहेत, याचा उद्देश काय होता, भारतासोबत अजून कोणत्या देशांनी हे पाठवले, ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला तिथे कराव्या लागतात. प्रगत तंत्रज्ञान, जसं की जैव तंत्रज्ञान, एक बेसिक नॉलेज आपल्याला असायला लागतं. नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय, आता एआय खूप जास्त चाललेलं आहे, म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. एखादा दुसरा प्रश्न आला तर तो मिस व्हायला नको. हे सगळं काय आहे, हे सगळं आपल्या सायन्सचं एक सिलेबस आहे. मग तुम्ही म्हणसाल एवढा मोठा सिलेबस दिसतो, याला अप्रोच कसं करायचंय, तर अप्रोच काय करायचंय बघा, तुमचे रिसोर्सेस हे मिनिमम असले पाहिजे. मिनिमम रिसोर्सेस आणि त्याचं मॅक्सिमम वाचन, हे काय आहे, तुम्हाला एक अराउंड 70% आउटपुट आणण्यासाठी काय असतं, एक नेसेसरी गोष्ट असते. मग तुम्ही म्हणसाल आणायचं कसं हे 70-80%, तर पहिली जी गोष्ट आहे, तुमचं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे ते म्हणजे स्टेट बोर्डला 6वी ते 10वी पर्यंतची जे सायन्सची पुस्तकं आहेत ती आपली वाचून झालीच पाहिजे. त्यातला प्रश्न आल्यावर तो आपल्याला चुकायला नको. 80% अधिक मूलभूत प्रश्न यावरून थेट विचारले जातात, मग हे प्रश्न आपली चुकायला नको. हे अतिशय डिटेल व्यवस्थित व्हायला पाहिजे. नंतर आहे द्वितीय प्राधान्य. हे झाल्यानंतर तुम्ही द्वितीय काही गोष्टी, सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता, अजून तुम्ही काही विशेष पुस्तकं वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यासोबतच जर तुम्हाला अजून ऍड ऑन करायचं असेल, तुमचा जर अॅक्युरेसी रेशो अराउंड 90% ठेवायचा असेल, तर काही नियतकालिके जे मासिक असतील किंवा न्यूजमध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावर आपला एक हँडहोल्ड असायला पाहिजे. बेसिक गोष्ट सांगते, तुमचं 6वी ते 10वीच्या एनसीईआरटीवर पुस्तकांवर भर असला पाहिजे. आणि जर तुम्हाला काही जोडायचं असेल तर यू कॅन ऍड, ते आपलं काय म्हणतात लुसंटचं सायन्सचं बुक असेल ते तुम्ही त्यावर ऍड ऑन करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तुम्ही करिअर ऑर्बिटची बॅच घेतली तर ह्या दोन गोष्टी, म्हणजे हे जे लुसंट आहे ते
प्लस हे जे 6 to 10 ची जी बुक आहे ते आपण कव्हर करणार आहोत. सो तुमचा सायन्सचा जो अॅक्युरेसी आहे, ऑब्व्हियसली चालू घडामोडी त्याच्यामध्ये कव्हर होतातच, ते करावेच लागतात. हे केल्यानंतर तुमची 90% प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील, एवढी आमची काय गॅरंटी आहे, एवढी आम्ही देतो. ओके. मग काही तुम्हाला इम्पॉर्टंट सेक्शन काढून दिलेली आहेत. अभ्यास करताना कशावर आपला फोकस असला पाहिजे. काही हाय प्रायोरिटी टॉपिक आहे, त्याला आपण टॉपिक ए म्हणतो. काही मीडियम प्रायोरिटीचे आहेत आणि काही तुम्ही एक करंट आहेत. ते आले तर आले प्रश्न, नाही तर नाही आले. मग ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतात ते कोण आहेत? मानवी अवयव संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, रिप्रोडक्शन सिस्टम, यावर नेहमी प्रश्न येतात. मग हे आपलं हे डिटेलमध्ये झालंच पाहिजे. नंतर जीवनसत्व व रोग यावर सुद्धा प्रश्न येतात. हे स्किप न करणारे टॉपिक आहेत. म्हणजे जर तुमच्या सायन्सला समजा 15 प्रश्न येत असतील तर 10 ते 12 प्रश्न इथून येतात. मग हे टॉपिक आपल्या असलेच पाहिजे आपल्या हँडहोल्डवर, आपल्या प्रायोरिटी लिस्टवर. मग हे प्रथमतः कव्हर करायचे. नंतर प्रकाश, ध्वनी व विद्युत, ओके. आम्लक्षार अणुरचना हे सुद्धा हाय प्रायोरिटी टॉपिक आहे. त्यावर आतापर्यंत भरपूर प्रश्न आलेली आहेत. नंतर बी कॅटेगरी एक मीडियम प्रायोरिटीचे प्रश्न, 2-4 प्रश्न याच्यातून येतात. मग हे सुद्धा आपल्याला करायचे का? येस, करायचे आहेत. जर तुम्हाला ती 70 to 80% जर अॅक्युरेसी आणायची असेल तर हे 2 टॉपिक मस्ट आहे. हा तुम्हाला 80 to 90 जर अॅक्युरेसी आणायची असेल तर मग हा टॉपिक पण करावे लागेल. ओके. बी कॅटेगरीमध्ये कोण येतं? अनुवंशिकता, पेशीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पोषण वर्गीकरण, उष्णता, चुंबकत्व व रासायनिक अभिक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे करतो. नंतर आहे सी कॅटेगरी. तुम्हाला जर अटेम्प्ट वाढवायचा असेल, तुमची अॅक्युरेसी वाढवायची असेल तर मग आपण इकडे सुद्धा एक तुमचा एक घेऊ शकतो. अंतराळ मोहिमा, इस्रोच्या प्रगत तंत्रज्ञान, AI वगैरे त्याच्या काही न्यूज असतील त्या, पर्यावरण करा जे नवीन नवीन रिसेंट झालेले आहेत ते, आणि जैवतंत्रज्ञान, नवीन नवीन लसी, औषध शोध, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण करायचा. एवढं सगळं केल्यानंतर तुमचे एक 90% अॅक्युरेसी सायन्समध्ये येते. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक माहिती झाल्या असतील. मग हे करायचं कसं? तर करायचं काय? पहिला टप्पा तुम्ही स्टेट बोर्ड वाचले पाहिजे. दुसरा टप्पा तुम्ही जे वाचले त्यावर MCQचा सराव केला पाहिजे. मॅक्सिमम MCQ तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. तिसरा टप्पा तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे आणि चौथा टप्पा त्या त्या टॉपिकचे PYQ आपल्याकडे आपल्याला आपल्या फिंगर ट्रिपवर असले पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर जे काही सांगते 90% अॅक्युरेसी ती येते. त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण हे सगळं स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागेल. मग तुम्ही म्हणसाल फॉलो कसं करायचं? तर आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीने आपल्या MPSC ग्रुप सी साठी बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅच मध्ये याच पद्धतीने गोष्टी काय होणार आहेत? रन होणार आहेत. मग तुम्हाला एक हँडहोल्ड राहील, तुम्हाला एक अकाउंटेबिलिटी राहील की नेमकं करायचंय कसं. ओके. तर यशस्वी वाटचालीसाठी PYQ, स्टेट बोर्ड आणि चालू घडामोडी हे काय परीक्षेचं यश आहे आणि याला सातत्याने रिवाइज करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. आय होप ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. एकदा काय करते मी तुम्हाला एक प्रश्न कशा प्रकारचे असतात ते दाखवून देते 2025च्या पेपरनुसार, आणि जेणेकरून तुम्ही काय व्हाल, त्याला यूज टू व्हाल आणि आपली पद्धत काय आहे शिकवण्याची हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. मी तुम्हाला एकदा प्रश्न दाखवते. प्रश्न कोणत्या लेव्हलचे असतात तुम्हाला एक आयडिया आली की नंतर काय करूयात, आपण पुढे जाऊयात. हे बघा, एक बेसिक तुमचा इलेक्ट्रिसिटीवर काय आहे गणित आलेलं आहे. एक बेसिक गणित आलेलं आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी सेक्शन पाहू तेव्हा हे गणित आपण सॉल्व्ह करू. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेक्शनवर काय आहे, जसं मी सांगितलं तो हाय प्रायोरिटी रिजन मध्ये आहे. कसा हाय प्रायोरिटी रिजन मध्ये आहे बघा, प्रश्न आलेला आहे. ओके. 6-7 प्रश्न चालू होतात. पुढे तुमचा आता प्रश्न कशातून येतात तेच बघा फक्त. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिझम बद्दल प्रश्न आलेला आहे. तुम्हाला सांगितलं एक सेकंड प्रायोरिटी रिजन आहे. एक प्रश्न त्याच्यातून आलेला आहे. नंतर बघा, कोणता जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्प्रमाण नाहीये. ओके. म्हणजे तुमचं काय म्हणतात, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, एक जनरल काय म्हणतात एन्व्हायरमेंट आणि सायन्सचा मिक्सअप असा प्रश्न आहे. तुम्हाला ते सांगितलं, बेसिक प्रश्न आहे, करून घेऊ आपण. नंतर बघा, मॅलाक्लाइट हे या धातूचे ओर आहे. केमिस्ट्री मधला प्रश्न आहे. कोणते ओर इलेक्ट, जे आपण काय म्हणतात रिॲक्शन, या टॉपिक मध्ये मेटलची रिॲक्शन विथ द नॉन मेटल, त्याच्यामध्ये आपण हे ओर आणि टाइप्स ऑफ ओर वगैरे शिकतो, तर त्यातला हा प्रश्न आहे. कॅल्शियम क्लोरीन बंध एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड बॉन्डच्या रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे अगेन केमिकल रिॲक्शन बद्दल प्रश्न आहे.
पितळ हा मिश्र धातू आहे, कोणाकोणापासून पितळ बनलेला आहे हे सांगायचं. संयुग कंपाऊंड याच्याबद्दल प्रश्न आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. मग काय आहे पाउच्ड अॅनिमल, त्यांचे काय प्रकार आहेत हे आपल्याला पाहायचं. मॅमल मध्ये यांना आपण शिकतो, जे 5 किंगडम क्लासिफिकेशन असं RH विटेकर, तर मॅमल्स. आणि मग काही मॅमल्स काय करतात, त्यांच्या नॉट सो डेव्हलप बेबीला जन्म देतात आणि मग ते बेबीज पाऊच मध्ये वाढतात, त्याच्याबद्दल प्रश्न आहे. म्हणजे आलेल्या सिलेबस मध्ये दिलेल्या रिजन मधूनच प्रश्न आहे. घातक सरबट हे मलेरिया, बघा रोगाबद्दल, त्याच्या व्हॅक्सिन बद्दल प्रश्न आहे. कोणत्या झुऑइड निडरियन मध्ये संरक्षण आच्छादन असते, पुन्हा 5 किंगडम क्लासिफिकेशन बद्दल प्रश्न आहे. म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला यावरून कळतं. रोग बघा, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवाणूमुळे, डिसीजेस बघा, रोग एक खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. मिराबिलिस जलपा ही वनस्पती डॅश डॅश या कुळातील आहे, पुन्हा क्लासिफिकेशन बद्दल प्रश्न आहे. शेंगवर्णीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालील प्रयोग कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करतात, म्हणजे काय आहे, मायक्रो ऑर्गॅन लेग्युमस प्लांट कुठल्या प्रकारे नायट्रोजन फिक्सेशन त्यांच्यामध्ये होतं त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. 15 प्रश्न असतात बघा. पुन्हा बघा, विषाणूजन्य रोग आणि त्यांचे विषाणू कोणते आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, जे काही सेक्शन तुम्हाला सांगितलेले आहेत ते किती इम्पॉर्टंट आहे हे त्यावरून कळतं. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, रक्ताभिसरण संस्थेच्या रिलेटेड प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॅचरल ब्लड अँटीकोएगुलंट मेडिसिन, म्हणजे ब्लडला काय घट्ट न होण्यासाठी कोणतं एक मेडिसिन वापरले जातात ते आहे बघा. बघा, एक काय म्हणतात रक्ताभिसरण संस्था काय डिसीजेस त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे हा. असे बघा 66 ते तुमचे 80 म्हणजे अराउंड 15 प्रश्न आपले सायन्सला विचारलेले आहेत. आय होप तुम्हाला एक आयडिया येऊन गेली असेल ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, काय आहेत आणि कशा आपण त्याला मूव्ह फॉरवर्ड करणार आहोत. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ही जी प्रोसेस आहे PYQच्या माध्यमातून एक मॅक्सिमम आउटपुट आणण्याची ही कशी वाटली ते तुम्हाला सांगा. आणि आपली बॅच सुरू होत आहे, जर तुम्हाला एनरोल करायचं असेल खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. आता इथे आपण थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या एका सब्जेक्ट सोबत. तिथे सुद्धा आपण कशा पद्धतीने अप्रोच करणार आहोत हे आपण पाहूयात. आता थांबूयात. थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.